Hi friends, myself Jayashree Telly welcomes all of you in TYB's virtual video class of English for Communication. We are discussing in a short story named The Lighthouse Keeper of Aspinwall. This is a short story written by Henry Skenwich, and the present story highlights the interview skills of central character Squinsky. During interview, his courage, confidence, sincerity is notable. फ्रेंड्स, आपण एक शॉर्ट स्टोरी बघत आहोत. द लाईट हाऊस कीपर ऑफ ॲस्पिन वॉल. हेनरी सिन्स्क्विज हे याचे रायटर आहेत. आणि या शॉर्ट स्टोरीमध्ये एक सेंट्रल कॅरेक्टर आहे. तसं पाहता दोनच कॅरेक्टर या ठिकाणी आहे, आयझॅक फ्लॉकनब्रिज आणि स्किन्स्की नावाचे. आणि स्किन्स्की जी आहे ती सेंट्रल कॅरेक्टर आहे. आणि फॉल्कॉनब्रिज आणि स्विन्स्की यांच्यामध्ये जो इंटरव्ह्यू झालेला आहे तो हायली फोकस्ड आहे या स्टोरीमध्ये. इथे आपल्याला पाहायला मिळतं की ही जी इंटरव्ह्यू आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपला जो सेंट्रल कॅरेक्टर आहे स्विन्स्की नावाचा, त्याच्यामधले करेज, कॉन्फिडन्स आणि सिन्सिअरिटी ही अतिशय नोटेबल आहेत. सो फ्रेंड्स, तसं पाहता आपण लास्ट 2 व्हिडिओजमध्ये जवळपास 40% स्टोरी कव्हर केलेली आहे. In the beginning of the story, we learn that the lighthouse keeper disappeared from Rocky Island. There may be possibility of wave of sea swept away him. There was no trace, and that's why the place of lighthouse keeper became vacant. आणि ज्या अर्थी लाईट हाऊस कीपरचं जागा रिक्त झालेली आहे त्या अर्थ इट नीड्स टू लुक आफ्टर अनदर पर्सन within very short period. The lighthouse keeper worked to direct the people in navigation. जलवाहतुकीमध्ये लोकांना मदत करण्याचं काम लाईट हाऊस कीपर करत असतो. आणि ही जी जलवाहतूक आहे इट इज फ्रॉम न्यूयॉर्क टू पनामा. न्यूयॉर्क टू पनामापर्यंत या ठिकाणी हे वाहतूक आहे. आणि याचं व्यवस्थापन करण्याचं काम लाईट हाऊस आणि लाईट हाऊसमध्ये राहणाऱ्या लाईट हाऊस कीपरचं असतं. आणि ज्यावेळेला हा पहिला लाईट हाऊस कीपर तिथून गायब झालेला आहे, काही अनाहूत झालेला आहे, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालेलं आहे, तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये तिथे दुसरा लाईट हाऊस कीपर नेमणूक करणं ही तिथल्या त्या ठिकाणी व्यवस्थेची जबाबदारी बनते. आणि ही जबाबदारी युनायटेड स्टेट्सचा काउन्सिल किंवा अधिकारी आयझॅक फॉल्कॉनब्रिज यांच्यावर टाकले जाते. कारण ते पनामा येथे यूएसचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि अशा वेळी त्यांच्यापुढे प्रश्न असतो की ही शुड फाइंड आउट अनदर पर्सन विदिन 12 hours. अगदी 12 तासांमध्ये त्यांना माणूस शोधायचा आहे. द माइंड मस्ट बी कॉन्शियस, हॉनेस्ट असला पाहिजे तो माणूस जो कोणाला शोधायचा आहे तो. आणि वन मोर अँड व्हेरी डिफिकल्ट थिंग इन सिलेक्शन इज दॅट the man must be work very hard from Monday to Saturday. There is no holiday, and also he have to live in inhabitant island because there is no animal or no human beings. He have to live alone on that rocky island. That is most challenging. The workload is not so hard, but he have to display flags according to the changes in barometer, and then with various colors, and light the lantern in the night is only work. But for this he need to steep very high steps, near about 400 steps are there, and he should go up and down. He have ability to do up and down.
At the same time, when Falconbridge was in search of such a person, he got he visited a person named स्क्विन्स्की. स्क्विन्स्की नावाचा एक मनुष्य त्याला भेटतो. अँड व्हॉट इज द एज? 70 years old. ही वॉज 70 years old पर्सन. अगदी 70 वर्षाचा तो माणूस आहे. मग तो 70 वर्षाचा माणूस कसा आहे? अगदी दिसायला सुद्धा फ्रेश आहे. त्याचे केस पांढरे झालेले आहेत आणि चेहरा हा सावळा आहे. कॅरेबियन चेहरा आपल्याला वाटावा इतपत त्याचा चेहरा सावळा आहे. आणि त्यांची इंटरव्ह्यू होती जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ॲक्च्युली फॉल्कन ब्रिज वॉज हॅपी विथ हिम. त्याला बघता क्षणी फॉल्कन ब्रिज आनंदी होतात. पण फॉल्कन ब्रिजच्या मनामध्ये एक शंका आहे की वर्ष 70 असणारा माणूस लाईट हाऊस सारख्या ठिकाणी काम करू शकेल का? सो ही टेक इंटरव्ह्यू ऑफ दॅट पर्सन. फ्रॉम वेअर आर यू? ही सेज आय एम फ्रॉम पोल. पोल म्हणजे या ठिकाणी ध्रुव. मी या ठिकाणी ध्रुव म्हणजे एकूणच ध्रुवावरून आलेलो आहे. ध्रुव म्हणजे दक्षिण. आपल्याला या ठिकाणी एकूण पृथ्वीला 2 ध्रुव आहेत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. त्यातून त्या ठिकाणी क्लिअर नाही केलं, बट ही इज नॉट फ्रॉम साऊथकडून नाही आहे, म्हणजे तो उत्तर ध्रुवावरून आलेला आहे असं आपण समजू. वेअर हॅव यू वर्कड अप टू दिस टाइम? कुठे कुठे काम केलं? ही सेज दॅट वन अँड अनदर प्लेस. ही सेज ही गिव्स नंबर ऑफ टेस्टिमोनियल्स ऑफ ऑनरेबल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. He worked in the army of Spain, he worked in the army of French, Hungary, and also states. He worked at number of places. And also, he, after hearing all these things, Falconbridge became happy with every answer. He changed his attitude. He also says that he crossed the plains on foot. Means his legs are very sound. He is ready to work hard. He also worked in sea service also. He worked as a whaler. He worked as a whaler, and now he want rest, and that's why he want to do job or a work in Rocky Island or in Iceland. From beginning to this point, he worked number of places. He wandered number of places here and there, but now he wants rest. Now he wants a single place, and that's why he requests Falconbridge that my legs are sound, I am ready to work hard, I need rest, so I will live here. I have no complaint. I never give you the chance of complaint. So Falconbridge ready to permit him for a work as a lighthouse keeper. So once Falconbridge ordered him that he should attend the job, and now Squinsky is ready to do it. He asked that, can you go to the tower today? Squinsky was ready in a single word. He says, yes, I will. Alright. He is now going. We see that in further situation, we see that Squinsky visited, or he is on the Rocky Island in lighthouse. On the same day evening, he was there. The time is of sunset, and sun was descending on the other side of the isthmus. Isthmus means संयोग भूमी, means दोन जमिनींना जोडणारी भूमी. That's right, sea and land. So a day of sunshine was followed by a night without twilight, and the new keeper was in his place. Evidently, means Squinsky, as a new lighthouse keeper, he took place of his own, and the lighthouse was casting its bright rays on water as usual. Lighthouse is throwing his brightening rays on the water as usual. The night was perfectly calm.
रात्रीची वेळ अतिशय शांत आहे, सकाम, सायलेंट, ज्युनियनली ट्रॉपिकल, फील्ड विथ ट्रान्सपरंट हेज. जे एकूणच बघितलं आपण तर जी रात्र आहे ती अतिशय शांत आहे. सर्वत्र त्या ठिकाणी ट्रॉपिक म्हणजे उष्ण कटिबंधामधलं हे ठिकाण असल्यामुळे इथं थोडंसं पाण्याच्या वाफा आपल्याला दिसत आहेत. आणि थोडक्यात फॉर्मिंग अराउंड द मून अ ग्रेट कलर्ड रेनबो. त्या ठिकाणी चंद्राच्या बाजूला आपल्याला रेनबो सुद्धा दिसत आहेत अतिशय सॉफ्ट अस्पष्ट स्वरूपामध्ये. अनब्रोकन एजेस त्या रेनबोचे आपल्याला पाहायला मिळतात. द सी वॉज मुव्हिंग ओनली बिकॉज द टाईड रेज रिच. आणि समुद्र हा चाललंय म्हणजे हलतो आहे किंवा लाटा दिसत आहेत, वाहता समुद्र दिसतो. त्याचं रिझन फक्त त्या ठिकाणचं वातावरणामुळे किंवा येणाऱ्या आवाजांमुळे. स्क्रीन्स्की ऑन द बाल्कनी सीम्ड फ्रॉम बिलो लाईक अ स्मॉल ब्लॅक पॉइंट. आणि ही टॉवरची उंची इतकी जास्त आहे, ज्या वेळेला स्क्विन्स्की लाईट हाऊसच्या बाल्कनीमध्ये येतो त्यावेळेला खालून एखादा ब्लॅक पॉइंट दिसावा. जस्ट ही लुक्स लाईक अ ब्लॅक पॉइंट फ्रॉम द बिलो. बाल्कनीमध्ये उभारणारा स्क्विन्स्की हा एखाद्या छोट्याशा काळ्या टिपक्यांप्रमाणे दिसावा एवढं त्या ठिकाणी उंचीचं हे लाईट हाऊस आहे. He tried to collect his thoughts and take his new position. Now he was thinking about his old life. He is collecting his thoughts and he is thinking about new position. But his mind was too much under pressure to move with regularity. It is not easy to do job in lighthouse keeper. Lighthouse keeper म्हणून त्याच्याखाने काम करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे त्याला वाटतं कुठे खूप बर्डन आल्यासारखं किंवा रेग्युलरली हे काम करणं इतकं सोपं नाही आहे याची जाणीव स्क्विन्स्कीला आहे. He felt somewhat as hunted beast feels when at least it found the refuge from pursuit on same inaccessible rock or in the cave. तसं बघा स्क्विन्स्कीला काय वाटतं बघा. ही फेल्ट समवॉट हॉन्टेड बिस्ट फील्स. एखाद्या शिकारी पशुप्रमाणे त्याला फील होत आहे, जो शिकारी अनेक दिवसांपर्यंत त्या ठिकाणी पळतो आहे शिकाराच्या मागे. आणि पळता पळता एका ठिकाणी त्याला एका रेफ्युजी सेंटरमध्ये त्याला अशा ठिकाणी स्थान मिळावं किंवा एखाद्या मोठा इनॲक्सेसेबल म्हणजे जिथं प्रवेश करणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी त्याला संधी मिळावी घुसण्याची किंवा एखाद्या मोठ्या गुहेमध्ये तो घुसून बसावा असा जणू काही भास या स्क्विन्स्कीला होतो आहे. देर हॅड कम हिम फायनली अँड ओव्हर क्वाईट. जवळपास त्यांना भानावर येण्यासाठी या विचारातून बाहेर पडण्यासाठी एक तासभर वेळ लागलेला आहे. द फिलिंग ऑफ सेफ्टी फील्ड इज सोल विथ द सर्टन अनस्पिकेबल ब्लिस. त्याचा विश्वास आहे की आपल्याकडे असं काही अद्वितीय असं आशीर्वाद आहेत जे अनस्पिकेबल ब्लिस आहे, जे आशीर्वाद आपल्याला समोरून दिसत नाहीत पण दैवी आशीर्वाद म्हणून आपण त्याला आपल्यासोबत आहेत. Now on that rock he can simply laugh at his previous wanderings. आणि त्या खडकाळ जमिनीकडे बघत, त्या बेटाकडे बघत, त्या टेकडीकडे बघत ज्या ठिकाणी तो स्वतः उभा आहे तो हसतो आहे. प्रिव्हियस वॉन्डरिंग्स हिज मिसफॉर्च्युन्स अँड फेल्युअर्स. जे जे काही मिसफॉर्च्युन्स दुर्दैव त्याच्या पाठी लागलं, जे अपयश त्याला आलं त्या सर्व गोष्टींचा तो मनामध्ये विचार करतो आहे. ही वॉज इन ट्रुथ लाईक सीप whose mast, ropes, sails had been broken and rent by the tempest. He was in truth like a ship. एखाद्या अशा जहाजाप्रमाणे त्याची स्थिती आहे ज्याची मास्ट असेल. मास्ट मीन्स त्या ठिकाणी जहाजावरचं शिड जे असतं, उंच अशी जी काठी असते आणि त्याला काही कापड वगैरे बांधलेलं असतं असं ते सीड. रोप्स दोरे आणि सेल्स आणि त्याचे त्या ठिकाणी जहाजाला वल्लवायला वापरण्यात येणारे त्याचे ते तराफे असे एकूण सगळ्या वस्तू घ्याव्यात आणि एखाद्या खोल समुद्राच्या तळाशी टाकून द्यावं. मग ते टाकून दिलेल्या शिपची जी अवस्था असते तशी काहीशी अवस्था स्क्विन्सीची आहे. अर्थात आजपर्यंत जीवनामध्ये त्यानं अनेक फेल्युअर बघितलेलं आहे, अनेक अपयश बसवलेले आहेत आणि त्यामुळे थोडंसं तो त्या सर्व गोष्टींचा विचार करतो आहे. अँड हे सर्व विचार करताना तशा मनामध्ये द पिक्चर ऑफ स्टॉर्म पास्ड क्विकली थ्रू हिज माइंड अँड ही कम्पेअर्ड इट विथ द काम फ्युचर फ्रॉम नाऊ बिगिनिंग.
त्याच्या मनामध्ये एक वादळाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोरून जातं आणि त्या वादळाचं आणि आता नव्यानं सुरू करणाऱ्या जीवनाचं कुठेतरी कंपॅरिझन चालू असतं. कारण कदाचित ही शांतता वादळापूर्वीची आहे का, हाही प्रश्न त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येत असतो. जीवनामध्ये अनेक वादळं पेललेली असतात, पुन्हा आणि काही नवीन. अ पार्ट ऑफ हिज वंडरफुल ॲडव्हेंचर्स ही हॅड रिलेटेड टू फ्लॉकॉन ब्रिज. आणि ॲज अ पार्ट ऑफ वंडरफुल ॲडव्हेंचर्स त्यांनी जीवनात केलेले काही साहस त्यांनी फ्लॉकॉन ब्रिजला सांगितलेले असले. ही हॅड नॉट मेन्शन्ड फेल्युअर्स, पण त्याने फेल्युअर्स किंवा अशा काही हजारो घटना होत्या जिथं दुर्भाग्य त्याच्या पाठ सोडलं नाही, अशा घटना मात्र त्यांनी कुठेच वर्णन केलेल्या नव्हत्या किंवा त्याने सांगितलेलं नव्हतं. मिसफॉर्च्यूनचा एक खूप मोठा पायस त्याच्या जीवनामध्ये येऊन गेलेला होता. अनेक ठिकाणी दुर्दैवानं त्याची पाठ कधीच सोडली नाही. त्याचं जीवन म्हणजे असं होतं, द विंड टोर आउट द स्टेक्स ऑफ हिज टेंट. ते एखाद्या झोपडीचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करून वाऱ्यानं सोडावं, अशा पद्धतीचं त्याचं जीवन होतं. वावठळ त्याच्या जीवनामध्ये अनेक वेळा उठलेले होते आणि त्यामुळं त्याचं जीवन जे आहे, वर्ल्ड अवे द फायर अँड बोर हिम ऑन टुवर्ड द डिस्ट्रक्शन, आधी प्रत्येक वेळेला नाशाकडं त्या ठिकाणी नेलेलं होतं या भाग्यानं. दुर्दैव त्याच्यात पाठ कधीच सोडलेलं नाही आणि या सर्व गोष्टीचा तो विचार करत असतो. लुकिंग नाऊ फ्रॉम द बाल्कनी ऑफ द टॉवर ॲट द इल्युमिनेटेड वेव्स, ही रिमेंबर्ड एव्हरीथिंग थ्रू विच ही हॅड पास्ड. ज्या ज्या घटनांमधून त्यानं तो पुढे आला, ज्या ज्या घटनांमधून त्यानं तो आपलं जीवन जगला, त्या सर्व घटना तो एकापाठोपाठ एक, वन बाय वन, ही रिमेंबर्स एव्हरीथिंग. He had compagined in 4 parts of the world, and in wandering he tried almost every occupation. He compagined in 4 parts of the world. जगाच्या चारही कोपऱ्यांमध्ये तो जाऊन आला. ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, सर्व भागांमध्ये. In wandering he tried almost every occupation, and in this wandering he tried every occupation. He explains here which occupations he did in his life. Labor loving and honesty are the best things in his life, or he do it always. He never tried to earn money, but he loves labor and honesty. जीवनामध्ये त्या ठिकाणी लेबर, श्रम आणि प्रामाणिकपणा यांच्यावर त्यानं मनापासून प्रेम केलं. पैसा मिळवण्याचा विचार कधीच फारसा केला नाही. And yet he had always lost it in spite of every prevision and utmost caution. एखाद्या व्यवसायाची पूर्वज्ञान असलं किंवा कितीही खबरदारी घेतली, मागच्या अनुभवावरून सुद्धा शहाणा न होता त्यांना जीवनामध्ये अनेक अपमान, अनेक अपयश पचवलेले आहेत. नाऊ लेट्स सी विच थिंग्स आर डन बाय हिम. स्विन्स्कीकडून आपल्याला काय काय कामं केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये हे बघू. ही हॅड बीन अ गोल्ड मायनर इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये गोल्ड मायनर म्हणून काम केलं. डायमंड डिगर इन आफ्रिका. हिऱ्यांचा व्यवसाय आफ्रिकामध्ये हिरे त्या ठिकाणी खणणारा म्हणून त्यांनी काम केलं. रिफलमॅन इन पब्लिक सर्व्हिस इन ईस्ट इंडिज. ईस्ट इंडिजच्या ह्याच्यामध्ये रायफलमॅन म्हणून इन पब्लिक सर्व्हिस म्हणून काम केलं. ही इस्टॅब्लिश्ड अ रंच इन कॅलिफोर्निया. कॅलिफोर्नियामध्ये एक रंच म्हणजे कुरण स्थापित केलं. अँड ड्रॉट रुइनड हिम देअर. पण कॅलिफोर्नियामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे त्याचं कुरण आणि तो उद्ध्वस्त झाले. ही ट्राईड टू ट्रेडिंग विथ वाईल्ड ट्राईब्स इन इंटेरियर ऑफ ब्राझील. हिज राफ्ट वॉज wrecked on the Amazon. He himself alone weaponless and nearly naked. He himself alone. मात्र तो हे सगळं करत असताना राफ्टमन म्हणून अमेझॉनमध्ये त्यानं अमेझॉन व्हॅलीमध्ये त्यानं काम केलं. हे सगळं करून झालं तरी अलोन, वेपनलेस, एक शस्त्रहीन आणि जवळजवळ नेकेड अर्थात नग्न स्वरूपामध्ये. थोडक्यात सांगायचं तर ज्यावेळी हिज राफ्ट वॉज रॅक्ड ऑन अमेझॉनच्या व्हॅलीमध्ये ज्यावेळेला त्याचं राफ्ट मीन्स तराफ त्या ठिकाणी मोडले गेले किंवा त्याचं छोटीशी बोट मोडली गेली त्यावेळेला किंवा तो पूर्णपणे वेपनलेस झाला, शस्त्रहीन झाला, त्याच्याकडे काहीच नव्हतं. नियरली नेकेड. वॉन्डर्ड इन फॉरेस्ट फॉर मेनी वीक्स लिव्हिंग ऑन वाईल्ड फ्रुट्स. जंगलातली फळं खात अनेक दिवस तो जंगलामध्ये फिरलेला आहे. ही इस्टॅब्लिश्ड अ फोर्ज इन हेलेना.
त्याने हेलेनामध्ये आणि ॲरकान्समध्ये काही बनावट कामं सुद्धा केलेली आहे प्रामाणिकपणेची. हेही ते प्रामाणिकपणे या ठिकाणी म्हणणे सांगतो आहे. दॅट वॉज बोर्न इन अ ग्रेट फायर विच कन्झ्युम्ड द होल टाउन. इट वॉज बोर्न इन अ ग्रेट फायर विच कन्झ्युम्ड द होल टाउन. नेक्स्ट ही फेल इन टू द हँड्स ऑफ इंडियन्स इन द रॉकी माउंटेन्स. रॉकी माउंटेन्समध्ये तो इंडियन लोकांच्या हातामध्ये सुद्धा सापडला. बट कॅनेडियन ट्रॅपर्सने त्याला त्याच्या त्यांच्या चमत्कारानं इंडियन लोकांकडून वाचवलं. ही सर्वड ॲज अ सेलर ऑन व्हेसल. त्या ठिकाणी वेसलवरती किंवा वेलरवरती सेलर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. रनिंग बिटवीन बाही अँड बोर्डर्स. या ठिकाणी वेसल्स मीन्स या ठिकाणी कंटेनर सारखे माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे जलवाहतुकीतलं ते कंटेनर. बाही आणि ब्रोडक्स यांच्या ठिकाणी जलवाहतुकीचं सुद्धा काम केलं. ॲज अ हार्पनूर ऑर द व्हेलिंग शिप. व्हेलिंग शिप किंवा हार्पनूर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ही हॅड अ सिगारेट फॅक्टरी इन हवेना. हवेनामध्ये त्यांची एक सिगारेट फॅक्टरी आहे. वॉज रॉब्ड बाय हिज पार्टनर वाईल ही हिमसेल्फ वॉज लाईंग सिक विथ द ओमेटो. अँड ॲट लास्ट ही केम टू द ॲस्पिन वॉल. आणि सर्वात शेवटी इन लास्ट पॉईंट ही केम टू ॲस्पिन वॉल. There was to be the end of his failure, and he thinks that here is the end of his failure. For what could reach him on that rocky island? For what that could reach him on the rocky island? परंतु मग तो कसा पोचला? Neither water nor fire nor men. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही, अग्नी नाही, माणसंही नाहीत, प्राणीही नाहीत. अशा ठिकाणी ॲस्पिन वॉलला शेवटी पोचला, जिथपर्यंत त्याच्या जीवनामध्ये अपयशानं साथ दिलेलं होतं. आता मात्र तो यशस्वी होईल असं त्याला स्वतःला वाटतं. बट फ्रॉम मेन स्क्विन्स्की हॅड नॉट सफर्ड मच. पण स्क्विन्स्कीसारखी माणसं खूप काही दुःखी होत नाहीत. ही हॅड मेड गुड मेन ऑफनर दॅन बॅड वन्स. त्याच्या जीवनामध्ये त्यानं खूप काही सहन केलं होतं. ही सफर्ड मच अँड मोर बट ही मेड गुड मेन. पण आपल्या जीवनामध्ये वाईटांपेक्षा चांगले लोकांना त्यांना खूप भेटली आणि त्या चांगल्या लोकांच्या जीवावर तो बरेच दिवस काम करत राहिलेला आहे. सो आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंत बघू. प्लीज रीड द टेक्स्ट एव्हरीवन. या टेक्स्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह खूप आहेत. प्रत्येक ओळीमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत. मी ऑब्जेक्टिव्ह काढून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पेज नंबर 136 असेल, 35 असेल, हे फुल ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहेत. इवन 134, 33, 32 प्रत्येक पेजवर ऑब्जेक्टिव्ह खूप आहेत. त्यामुळं तुम्ही टेक्स्ट रीडिंग करून व्हिडिओ ऐकायला बसा किंवा व्हिडिओ ऐकल्यानंतर एकदा टेक्स्ट रीड करा आणि पुन्हा पुन्हा ऐका. त्यामुळं आपल्याला मदत होईल. इथे या बघा कोणकोणती कामं या माणसानं केलेली आहेत. विविध कामं केलेली आहेत. त्यानं स्क्विन्स्कीनं आयझॅक फ्लॉकनब्रिजच्या समोर काही चांगली कामं मांडलीत. मात्र त्याच वेळी त्यांनी जीवनातलं अपयश, मात्र स्वतःशी जीवनातल्या आलेल्या अपयशांची चर्चा तो करतो आहे. आणि हे करत असताना त्यांनी काय काय कामं केली. अगदी चारही दिशांमध्ये, जगभरातल्या चारही दिशांमध्ये जाऊन त्यानं काम केलेली आहेत. ही कामं गोल्ड मायनर इन ऑस्ट्रेलिया, डायमंड डिगर इन आफ्रिका, रायफलमॅन इन पब्लिक सर्व्हिस इन ईस्ट इंडिया. ही इस्टॅब्लिशर रंच इन कॅलिफोर्नियामध्ये आहे. ही ट्राईड ट्रेडिंग विथ वाईल्ड ट्राईब्स इन इंटेरियर ऑफ ब्राझील. हिज राफ्ट वॉज रेक्ड ऑन अमेझॉन. अगदी म्हणजे तो वाईल्ड ट्राईब्समध्ये इंटेरियर म्हणून ब्राझीलला त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अमेझॉनच्या जंगलामध्ये तो फिरला, असा फिरला की वेपनलेस आणि फुल्ली नेकेड. अगदी जंगली फळं काढून त्याने दिवस काढले. एव्हरी मुवमेंट एक्सपोज टू द डेथ फ्रॉम जॉज ऑफ वाईल्ड बिस्ट. त्या जंगली जनावरांच्या तोंडामध्ये सुद्धा ते आत्ता प्राण जातो का मग जातो, आत्ता जीव जाईल का मग काही क्षणात जाईल, अशाही चिंतेमध्ये त्याने जीवन काढलेलं आहे. ही एस्टॅब्लिश्ड अ फॉर्ज इन हेलन अँड आर्कान्सास. या ठिकाणी काही फोर्ज कंपनी सुद्धा त्याने उघडलेले आहेत, हेही मान्य करतो. नेक्स्ट ही फेल डाऊन द हर्ट ऑफ ही फेल डाऊन द हँड्स ऑफ इंडियन्स. काही ठिकाणी तो इंडियन्सच्या हाताखाली सुद्धा रॉकी माउंटेन्समध्ये सापडलेला आहे, जिथून त्या ठिकाणी कॅनेडियन ट्रायपर्सने त्याला वाचवला. आणि ही वर्कड ॲज अ सेलर ऑन द वेसल. वेसलमध्ये सेलर म्हणून त्यानं काम केलेले आहे. बाह्य टू बोर्डनक्स. हार्पनूर म्हणून सुद्धा त्यांनी बेलिंग शिपमध्ये काम केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करत सध्या ॲस्पिन वॉलमध्ये स्क्विन्स्की पोचलेला आहे.
जिथे त्याला वाटतं की आता माझ्या जीवनातले फेल्युअर संपलेले आहेत, मी आता सक्सेसकडे जाणार आहे, ही त्याची मानसिक स्थिती झालेली आहे. आणि इथं आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. थोडंसं एक्सप्लेनेशन फास्ट करावं लागतं, बट टाइम लिमिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स वाय लिसन ऑफनली. आधी वरचेवर तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी सोप्या होतील आणि समजतील. थँक्यू.